नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिका या व्रताविषयी माहिती बघणार आहोत। 26 ऑगस्ट 2025 या रोजी हरतालिका आहे। श्रावण महिन्यापासून सणांना सुरुवात होते, ती साधारणतः दिवाळीपर्यंत। दिवाळीनंतरचा ऋतू इतका सुंदर आणि आल्हाददायक असतो की वसंत ऋतूच्या आगमनापर्यंत प्रत्येक दिवस व सण ही एक पर्वणीच असते। भाद्रपद महिन्यात येणारे हरतालिका व्रत हे वर्षा ऋतूत येते। वटसावित्री, मंगळागौर व हरतालिका ही महाराष्ट्रातील स्त्रियांची अतिशय आवडती व्रते आहेत। त्यातही हरतालिका व्रताचे खास वैशिष्ट्य आहे। या व्रताची देवता भगवान शिव व पार्वती माता आहे। पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकरालाच वरले होते। तिचा पिता दक्ष प्रजापतीने एकदा यज्ञाच्या वेळी भगवान शंकराचा अपमान केला। तो अपमान सहन न झाल्याने पार्वती मातेने यज्ञकुंडात योगांजीने स्वतःला दहन करून घेतले व नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली। पुन्हा उग्र तप करून ती भगवान शंकराची अर्धांगी झाली। अशी ही दृढ निश्चयी व स्वाभिमानी पतिव्रता पार्वती आर्य स्त्रियांचा महान आदर्श आहे। म्हणून तिची पूजा करून पतीला उदंड आयुष्य व आरोग्य मागावायचे असते आणि स्वतःचे सौभाग्य अखंड राखण्यासाठी तिची प्रार्थना करायची असते। आता ह्या पूजेसाठी कोणकोणते साहित्य लागणार हे आपण बघूया। हळदी कुंकू, गुलाल आणि रांगोळी, नारळ, 2 केळी, इतर फळे, विड्याची पाने 12, सुपाऱ्या 10, खारका 5, बदाम 5, कापसाची वस्त्रे, कापसाच्या वाती, जानवे, पंचामृत, अक्षता, निवडलेले धुवून वाळवलेले तांदूळ, अष्टगंध, शेंदूर, बुक्का, अत्तर, सुगंधी तेल, कोमट पाणी, कापूर, सुट्टे पैसे इत्यादी। आता सौभाग्य अलंकार, बांगड्या, गळेसरी, फुले, तुळशी, दुर्वा आणि अगरबत्ती। फुले, चाफा, केवडा, कण्हेर, बकुळ, कमळ, शेवंती, जास्वंद आणि मोगरा। पत्री, पूजेसाठी लागणारी पाने अशोकाची, आवळ्याची, दुर्वा, कण्हेर, कंदम, ब्राह्मी, आघाडा, बेल व इतर। सर्व सेवेकरी भगिनींनी या दिवशी अभ्यंग स्नान करावे। पांढरे तीळ व आवळा एकत्र वाटून त्याचे उटणे तयार करावे। या दिवशी उपवास करावा। नंतर दुपारी सेवा केंद्रात चौरंग मांडून त्यावर नदीतील वाळू आणून 3 शिवलिंग तयार करून मांडावीत व त्यांची षोडोपचार पूजा करावी। पूजा करत असताना उमा महेश्वर देवताभ्यो नमः हा मंत्र म्हणावा। पूजा करत असताना उमा महेश्वर देवताभ्यो नमः हा मंत्र म्हणावा व संपूर्ण पूजा हरतालिका ग्रंथाप्रमाणे करावी। स्त्रियांच्या अनेक व्रतामध्ये हरतालिका हे व्रत श्रेष्ठ आहे। माता पार्वतीने हरतालिका व्रत आचरण करून कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकराची प्राप्ती करून घेतली। त्यांची आठवण म्हणून कुमारिकांनी मनासारखा पती लाभावा व सौभाग्यवतींनी पतीला उदंड आयुष्य लाभावे म्हणून हे व्रत करायचे असते। अशा प्रकारे कुमारिका मुली व सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत करतात। विधवा स्त्रिया फक्त उपवास करतात। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा